हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सर्वांना. तर आदिती ताईकडे सेकंड मॉर्निंग माझी. सकाळी उठली, लेकरं झोपलेच आहेत. मग आदिती ताई बघते तर आदिती ताई तर सकाळीच कामाला गेली. मी उठली होती सकाळी लवकर, पण लय पाऊस चालू होता बाबा. मी जेव्हा आदिती ताईकडे होती ना, आता व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला भेटतील, कारण मी तिकडून आल्यानंतरच व्हिडिओ एडिट करून पोस्ट करत आहे. तर एवढा पाऊस चालू होता की बस कधी. आणि मग म्हणलं मी तरी उठून काय करू, आता थोड्या वेळ अजून आराम करावा. तसंही आपलं माहेरच आहे, टेन्शन नाही, कोण बडबड थोडीच करणार आहे झोपलं तर. मग मी परत झोपून घेतलं. मग मी परत थोड्या वेळाने उठली आणि मग म्हणलं चला आता आवरावंच लागेल. मग पटकन ब्रश केला, चहा ठेवला माझ्यासाठी, आंघोळीला पाणी ठेवला आणि लेकरं अजूनही झोपलेच होते. तर सकाळचे वाजले होते 10 आणि लेकरं अजूनही झोपलेत. म्हणलं झोपू द्या त्यांना थोड्या वेळ, दिवसभर काही झोपत नाहीत. तर इकडे बघू शकता आदिती ताईंनी मस्त असं मनी प्लॅन्टचं झाड लावलेलं आहे बाटलीमध्ये. मी पण घेतलेलं आहे, माझ्याकडे पण आहे मनी प्लॅन्टचं झाड, पण मी ते कुंडीमध्ये मातीमध्ये लावून आणलेलं आहे. तर कशा पद्धतीने लावायला पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. हे म्हणजे मनी प्लॅन्टचं झाड लावायची पद्धत ही आहे की मातीमध्ये. आणि त्यानंतर हे आर्टिफिशियल प्लांट आहेत. तर खूप छान असे आदिती ताईची चॉईस पण छान आहे, मला पण खूप आवडतात आर्टिफिशियल प्लांट, मी पण आणणार आहे माझ्या घरी. त्यानंतर हे अजून एक मनी प्लॅन्टचं झाड लावलेलं आहे, 2 साईडला 2. तिने जसं टीव्हीच्या खाली जे काच करून ठेवलेलं आहे ना, तसा मला पण करायचा होता, पण ते म्हणतात नाही का, भाड्याच्या घराला किती सजवा, ते काही आपलं होत नाही. म्हणून मी भाड्याच्या घराला जास्त सजवत नाही. तरी बऱ्यापैकी केलेलं आहे बरं का. आदिती ताईला तर लय शौक आहेत बाबा हे असं आर्टिफिशियल प्लांट वगैरे लावायचे. तर तिने छान असं स्वतःचं घर आहे म्हणून मस्त सजवून ठेवलेलं आहे. त्यानंतर मयंक उठला आणि मी व्हिडिओ काढते बघून परत झोपला. हा बी नाटक्याचा आहे बाबा, काय करावा. त्यानंतर इकडं आमचा दादा बी झोपला आहे, संडे असल्यामुळे दादाला सुट्टी आहे. आणि मयंकचं तर काही टेन्शनच नाही. मग म्हणलं चला आज आपल्याला जायचं आहे, उठा उठा उठा, गुड मॉर्निंग. हे उठले मयंक शेर, इकडं उठले का? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. झोप नाही झाली का? रात्री 1 वाजता झोपले तरी झोप झाली, आणि घरी लवकर झोपून बी झोप होत नाही. वा रे वा, दादाची झोप झाली का? उठा, किती वाजले बघा ना, 10:30 वाजले तरी झोपता. मी कवाच्या आता उठतील तवा उठतील. मग जायचं, चला निघा, बॅग पॅक करा. नको जायला. आणि मग शाळेत कोण जाईन? हा संडे. उद्या जाऊ. आणि मग उद्या सकाळची शाळा असती, संध्याकाळी निघू. उद्या संध्याकाळी. आज हा, असं आला निघू. घरातलं काम कोण आवरण? आवरू. हा, तू आवरतो का? आम्ही मदत करू लागेल. वा रे वा, मदत करतो तू. उठ, लवकर निघायचे आपल्याला, मावशी येईल आता. आवर पटापटा, आज आंघोळ कर. नाही, बुरशेल्या बुरशेल्या. कसं बुरशेला नाही, काय पारुशा 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 आंघोळ करत नाही. हा बी पारुस आहे. मला शिकणार पण पारुष ठेवलंय. कपडे वाळत नाही, मग मयंकला म्हणलं आंघोळच करू नको. चला बाबा, आता आम्ही आवरतो, निघतो, बॅग पॅक करून, उशीर झालाय आम्हाला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत सगळे? आय होप आमची कधी बी सकाळ होते, कधी बी संध्याकाळ होते, कधी आम्ही म्हणू गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंगच, भले तिकडं 12 वाजू दे. आमची सकाळ आता झाली ना, सकाळ आता झाली ना. हां, तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर तुम्ही म्हणणार काय झालं, इकडं आल्यावर मी जरा माझा आनंद जरा हाय लेवलचा होऊन जातो. काय माहिती काय कारण आहे, पण इकडचं वातावरण मला आवडतं का. इकडे राहिलेले आहे मी, त्यामुळं तिकडं मला जेलमध्ये असल्यासारखं लागतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आदितीताई कामावरून आलेत, माझं आवरलं आणि आता आदितीताई कामं आवरत आहेत. हे बघा इकडं कामवाली बाई, शांताबाई
शांताबाई. मग आता आम्ही आवरतोय. आज काहीतरी स्पेशल करते ही आणि आज जाणार आहे मी, त्यामुळं मग कंटिन्यू आपला व्हिडिओ आता 2 दिवस झाले मी व्हिडिओ केलेले आहेत इकडं आल्यापासून, पण टाकलेले नाहीत. एडिट करून पोस्ट करील आता मी गेल्यावर. इथं नाही, इथं एडिट करत बसली तर मग गप्पा कधी मारायची मी. आमच्या गप्पाच सरत नाही हे ना, उठल्यापासून झोपेपर्यंत गप्पा मारतो आम्ही. तर आता आवडते मॅडम आणि आज मी जाणार आहे, त्यामुळं एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आदिती ताईच्या चॅनलवर है ना. आवरा मग पटकन आवरा, मग आपण व्हिडिओ बनवू. तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ, मग आम्ही बोलू तुम्हाला थोड्या वेळाने. आणि गुड इव्हिनिंग. तर तुम्हाला सर्वात अगोदर मला वास आला इकडं कशाचा तरी, काहीतरी चालू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. वा वा, गुलाबजामुन केले दादाने, केले गुलाबजामुन. मी तुम्हाला दाखवते. हे बघा गुलाबजामुन काय आहेत बघा बरं. हे बाई काय काय करामती करत बसतो. दादा तुला घेऊन जाते मी, दादाला घेऊन जाणार आहे मी आपल्या घरी. हो आदित्य, वर्षभर दादाला माझ्याकडे राहू द्या, म्हणजे चांगलं असलं बाहेरचं खायचं काम नाही. मग बाहेरचं खाल्ल्यावर आजारी पडतोय. हा, जे खाऊ वाटलं की याला बनवून मागायचं. इकडं चहा ठेवलेला आहे संध्याकाळचं. इकडं आदिती ताई रेडी झाले आहे, मस्त साडी घातली, दुपारीच घातली होती. आले आंघोळ केले, साडी बिडी घातली, मस्त छान तयारी केली. व्हिडिओ काढले आम्ही. संध्याकाळी जावं म्हणलं, थोड्या वेळ बसावं. आणि जे पोट दुखायला लागला गोळी घेतली, झोपली ना, आता उठली. आता वाजले 6 आणि आता कधी जावं सांगा. पाऊस कसला जोरात चालू आहे, मोठा आता शक्य नाही बाबा. दुपारी तर असला पाऊस चालू होता, बापरे विचारूच नका. आता लई जोरजोरात पाऊस चालू आहे. म्हणलं अजून 2-3 व्हिडिओ काढा. आता छान तयारी केली आहे. आणि आदिती ताईला चालली म्हणलं मी, आता चालली ना मी आज. जाऊ जाऊ द्या ना. लक्ष्मण दादा बी येतील तर त्यांचा कामानिमित्ताने या पावसानिमित्त मुसळधार पाऊस चालू आहे. आज येणार होते तर सकाळपासून पाऊस चालू आहे. पाऊस लय मोठा चालू. आणि आता जाते म्हणते तर मला किती, आता 7 वाजले. आता जरी मी निघली तरी 8, 8:30, 9 वाजतील मला घरी पोचायला. कारण आता पावसा पाण्याचं ट्रॅफिकचं लय 2 तास लागतील मला जायला. आता तर आधी तिथे थांबून जा. लक्ष्मण दादा येतील, कधी येतील नाही येतील काय माहिती. पावसामुळे तर बाहेर निघणं मुश्किल आहे. बाईकवर तर अजिबातच नाही. मग आता हो नाही एक दिवस चाललाय, जावा नाही जावा. मग आदिती ताई म्हणली थांब, अजून तुझ्या मनासारखं भरपूर काही खायचं राहिलंय, मी करून देते, तू खा, उद्या जा. म्हणून नाही पाठवली, कारण पाऊस आणि संध्याकाळची वेळ लई झाली. झोपलेली ती, मग झोपायला उठायपर्यंत 6 वाजले. झोपेत मी पण आराम केला, कारण कामावरून आलते. परत आम्ही स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं आणि झोपलो. ते डायरेक्ट 6लाच जाग आली. म्हणलं मग आता लय उशीर झालाय, संध्याकाळी नको, तिकडे ट्रॅफिक लय असतं. त्यामुळे म्हणलं मी आमच्या भाऊजींना फोन केला, लय रिक्वेस्ट केली भाऊजीला, कुठं जाऊन मानलं. त्यांचं सकाळपासून फोन चालू आहे, निघली का निघ. आणि आम्ही झोपलो तर मेवण्यांचे आमच्या किती फोन येऊन झोपली गेले. एकदा का मला आता उशीर झाल्यावर जाऊ वाटाना, ते पण थांब म्हणली. मग म्हणलं जाऊ दे, परत काही येणं होत नाही, एका दिवसाने काही बिघडणार नाही, म्हणून म्हणलं थांबावं. कारण एवढ्या लांबून मला खरंच तुम्हाला सांगते ना, एक तर महिन्यातून 15 दिवसातून 15 दिवस बी नाही, महिनाच लागतो. महिना 20-25 दिवस त्याच्यातून एकदा येते. आणि मग असं लगेच जायचं म्हणलं की असं वाटतं आजच चालते, कालच तर आल्यासारखं वाटतं. मग जाऊच वाटत नाही. इकडं आलं मिनिमम 4 दिवस तरी थांबलं पाहिजे, तेव्हा असं व्यवस्थित आल्यासारखं वाटतं. नाहीच थांबलं मग लगे या जा, मग हे राहिलं ते काम राहिलं, असं होते. त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ द्या, हे मला असं वाटतं लास्ट टाईम आता आली. आता तुम्ही या, आता तुम्ही दोघंही या तिकडं, लक्ष्मण दादा तुम्ही, तरच मी येईल, नाही तर अगं जरा ह्यांना वेळ भेटत नाही ना, थोडं
मी म्हणते बरं का दरवेळेस, तुम्हाला सांगू, मी म्हणते दरवेळेस की तुम्ही या, नाही तर मग मी येणार नाही, बोलणार नाही. पण काय माहिती 4-8 दिवस झाले, महिना 15 दिवस झालं की माझंच मन ॲटोमॅटिक बदलून जातं. म्हणलं चला आधी ती ताई येत नाही, बिचारीला काम असतं, आपण काही रिकाम टेकडे घरात बी कोंडलेच राहतो. चिप्स पण बनवतोय. मग त्याच्यापेक्षा जाऊन भेटून तरी यावं. आता असं म्हणजे एवढ्या जवळ आहे म्हणून भेटते. जवळ म्हणजे जवळ बी नाही म्हणता येणार, 1-1.5 तास लागतो म्हणून भेटते. आणि हेच जर 4-5 तासाचं अंतर असतं ना, वर्ष 6-6 महिने तर जास्त नाही, पण 3 ते 4 महिने तोंड बघितलं नसतं. खरंच लांबचा प्रवास मला सुटत नाही लय. आणि इथल्या इथं तर मला जीवावर येतं, हो, नाही पण तरी प्रवास पण लय. ते कसं असतं, जीव असल्यावर माणूस येतो ऑटोमॅटिक. कशाला झाले 100. जीव असल्यावर माणूस येतो ऑटोमॅटिक, म्हणून मी येते. काय आधी ती ताईचं बी लई जीव आहे, पण आता काय करता, बिचारीला कामामुळे होत नाही. आणि मी काम आणि काय, ह्यानी मी कुठं रिकामी. निघतात गं लवकर. माझं काय, माझं 24 तास काम चालू असते. कुठं बी उठाव कॅमेरा ना, हाय गाईज ये मैं हूँ और ये आदिती है. एवढं केलं तरी माझं काम होऊन जातं. त्याच्यामुळं असं काही नाही की मी कोणाची बांधील आहे, माझं कोणी बॉस आहे, का नाही आली कामावर, पेमेंट कट करणार, आज कामावर नाही आली तर आजच्या 500 कमी होणार, असं मला ओरडणारं कोण नाही. त्याच्यामुळं मला टेन्शन नाही, म्हणून मी येऊ जाऊ शकते. पण तसं आदितीताईचं नाही ना. आदितीताई कामावर नाही गेली की पेमेंट कटेल. माणूस एवढी मेहनत करतोय म्हणल्यावर मग वाईट वाटतं ना ते, की आपल्या आजच्या 500 रुपये बुडाले. ते आणि कामावून सुट्टी बी भेटली पाहिजे, हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण आपण दुसऱ्याच्या हाताखाली कामाला असल्यावर ते बांधील राहिल्यासारखं होतं. मनाने सुट्टी घेता येत नाही, काही करता येत नाही. आणि शुक्रवारची सुट्टी भेटते तर मग 1 दिवसासाठी एवढा लांबचा प्रवास करू वाटत नाही. नाही, लई लांब यायचं, होतं. तासभर मग काय काय ह्यानी बसायचं, पण निघून मग यायचं. माझं कसं आहे, वेळ मी भेटत एकदा नाही, आली चिडचिड तर करतात. मग 2-3 दिवस. त्यांचं बी कसं सकाळी 8 वाजता चालले जातात, रात्री 8-9 वाजता घरी यायला. मग त्यामुळं मग त्यांना बी जाणवत नाही दिवसभर. मग काय रात्री नुसतं यायचं, जेवायचं आणि झोपायचं. त्याच्यामुळं मग मी एवढं टेन्शन घेत नाही. हां, जर मग असं दुपारचे आले असते किंवा मग त्यांचा टायमिंग उशिरा असता किंवा मग ते घरीच राहिले असते, सुट्टी असती, काही असतं, तर मग मला नसतं जमलं यायला. किंवा मग लई मोठी फॅमिली असती तरी नसतं जमलं. आता पॉसिबल आहे म्हणून येते, पॉसिबलच नसतं. तुमचं सॉस आणलंय काय केलं? मंचुरियन तसेच सॉस ते ग्रेव्ही. या इकडं मंचुरियन खायला. दादाने मंचुरियन केलेले आहेत, मम्मीला एवढे? मंचुरियन देतोय, काही चटणी. तर चला मी थोड्या वेळाने कंटिन्यू करते. आता आम्ही गरमागरम मंचुरियन खातो. या तुम्ही पण मंचुरियन खायला. का रे एवढं करतो? आज बी आदिती ताईकडून नजर उतरून घेते. रोज नजर लागते मला, रोज. चला एकदम मंचुरियन आहे. व्हिडिओ वगैरे काढते, थांबलीच आहे दादा. आदिती ताईला थोडं शिकवते सोशल मीडियाचं, जास्त कळत नाही. बाकी उद्या जाणार. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, रविवारी संध्याकाळी निघणार होती मी. रिटर्न आवरलं आणि संध्याकाळी उशीर पण झाला. आणि त्यानंतर एवढा पाऊस वाढला. आदिती ताई बी म्हणली जाऊ दे, आजचा दिवस राहून जा, उद्या जा. मग मी पण माझी पण काही हिंमत नाही झाली, मी पण थांबून घेतलं. मग दुपारी तिने मस्त लाल भाजी केली होती, संध्याकाळी ही तोंडलीची भाजी केली. याला तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मस्त आवडीच्या भाज्या म्हणून खाऊ घातल्या. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर बरं झालं बाबा नाही गेली. ओला पण बुक नसती झाली. आणि एवढा मुसळधार पाऊस, एवढा जबरदस्त पाऊस चालू आहे ना, विचारूच नका. कसं तरी आता आम्ही स्वयंपाक केला, आता चेंज वगैरे केला, आता जेवण करतोय आम्ही. या जेवण करायला तुम्हाला दाखवते मी. तोंडलीची भाजी केली आम्ही. तोंडलीची भाजी, ही लाल भाजी. बॅटरी संपली हो माझ्या मोबाईलची. तर फ्रेंड्स, वेलकम बॅक. बॅटरी संपली होती मोबाईलची आणि त्यानंतर माझं चार्जिंगला लावलं आणि माझं लक्षच नाही परत व्हिडिओ कंटिन्यू करायचं. मग आम्ही जेवण केलं आणि मस्त झोपलो. आता तर मी माझ्या घरी आलेली आहे आणि तुम्हाला म्हणली की व्हिडिओ घरी गेल्यावर नंतरच एडिट करून मी पोस्ट करणार आहे. तर आता व्हिडिओ एडिट करत होती, बघितलं तर पुढचा व्हिडिओच नाही. अजून माझं आवरायचं बाकी आहे. म्हणलं चला आता पुढचा व्हिडिओ आपण बनवून टाकून द्यावं. तर अशा पद्धतीने आदिती ताईकडे मी 2 दिवस एक्स्ट्रा थांबली, म्हणजे पावसाने घोड केला त्यामुळे. आणि मग नशीब बरं झालं म्हणलं दुसऱ्या दिवशी थांबली. त्याचं कारण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि हो, जे म्हणतात ना की आदिती ताईकडे जाते, तिला करून मागते, खाते, स्वतःच्या घरी आल्यावर वडापाव चारते वगैरे, किंवा आदिती ताईला जेवण चारत नाही. तर मला एक गोष्ट सांगा, लग्न झाल्यापासून आदिती ताई माझ्याकडे किती वेळेस आली? एकदाच आली ना. आणि एकदा तर ते रात्री बेरात्री सोडायला आली. एकदाच आलेली आहे लग्न झाल्यापासून. आणि त्यावेळेस पण मी आजारी होती.
मग मी कसं काय करून खाऊ घालणार आहे? उपाशी तर नाही पाठवलं ना. उलट माझे मिस्टर तर त्यांना हॉटेलमध्ये नेणार होते सगळ्यांना, पण ते नाही म्हणले. आईचा उपवास होता, पोरं पण नाही म्हणत होते खायचं, कारण ते जेव्हा आले तेव्हा ते जेवणच करून आले होते. आता तुम्हाला वाटतेच आहे ना, जेव्हा पण माझ्याकडे आदितीताई येईल ना, तिला छान छान मस्त खाऊ घालीन मी. नाही जरी माझ्याकडून घरी झालं तर मी तिला हॉटेलमध्ये नेऊन खाऊ घालीन, पण तिला उपाशी नाही पाठवणार. आणि मी मागच्या वेळेस पण उपाशी नाही पाठवलं, पण तुम्हाला तसं वाटते तर काय करावा. आमचा एकमेकीमध्ये खूप जीव आहे. मी तिच्यासाठी जाते कारण माझ्या मागं काही कुठला जॉब नाही आहे का माझी कुठली सॅलरी कट होणार नाही आहे. पण तिचं इकडे येणं होत नाही कारण तिच्या मागं जॉब आहे, तिची सॅलरी कट होईल, तिला पूर्ण दिवस भरून द्यावं लागतं, तेव्हा तिला पेमेंट पूर्ण भेटतो, तो तिचा इश्यू आहे. ठीक आहे, त्यामुळे ती इकडे जास्त येत नाही. मग माझं कधी कधी मला आठवण आली की मी जाते बिंदास भेटायला, तशी घरात बसून राहते. काय आपला व्हिडिओशिवाय दुसरं मला काही काम नाही, आपलं घरातलं काम आणि व्हिडिओ. त्यामुळे मला कसलंही टेन्शन नाही आहे ना, मला कुठं कमवायला जावं लागत. त्यामुळे मी कधी पण येऊ जाऊ शकते आदिती इकडे. तसं ती बिचारी नाही येऊ शकत, ती बांधील आहे, ती जॉब करते, तिच्या मागंही लई जिम्मेदारी आहेत. माझं काय, मला फक्त घर सांभाळायचं आहे आणि व्हिडिओ बनवायचे आहेत, समजलं तर. त्यामुळे आणि राहिली गोष्ट, ज्यांना असं वाटतं ना की मी नाही त्यांची मानसिकता बदलू शकत की आदितीताईकडे जाते आणि मग स्वतःकडे आल्यावर अशी वागते वगैरे, तर असं काही नाही ना. माझ्या मनात कपट आहे ना तिच्या मनात कपट आहे ना. तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून देऊ शकत तुम्ही ना, माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करून देऊ शकत. त्यामुळे काही फरक पडत नाही तुमच्या असल्या कमेंटचा. फक्त थोडेसे आहे ना विचार बदला, तुमचे नेगेटिव्ह थॉट इथं मांडू नका. तुम्हाला जे वाटत असेल त्याच्याने आम्हाला काहीच करायचं नाही आहे, कारण आम्हाला काय वाटतं हे तुमच्या वाटण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, समजलं. वाईट कमेंट करणाऱ्यांना सांगते. आणि त्यानंतर चला, अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करत आहे. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, तो पण तिकडचाच असेल, स्पेशल व्हिडिओ आहे, नक्की बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.